कधी आला तुम्ही? तुम्हाला काय वाटतं त्या व्हिडिओ संदर्भात? सर, काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की आम्ही आजच्या कॅबिनेटमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंबंधी काही ठोस पावलं किंवा योग्य ती कारवाई करू, त्यासंबंधी कारवाई करू. पण मला माननीय प्रधानमंत्र्यांना हाच प्रश्न विचारायचा आहे की गेल्या 26 ते 30 दिवसापासून या ठिकाणी सोनमजी वांगचुक या ठिकाणी उपोषणाला बसले होते. तेव्हा मात्र साधं यांना अगदी 2 ते 3 किलोमीटर इथून संसद आहे, पार्लमेंट आहे, त्यांचं ऑफिस आहे. तर एवढ्या कमी अंतरावर सुद्धा त्या मोदींना, देशाच्या पंतप्रधानांना लोकशाही पद्धतीनं इथं विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनामध्ये जाऊन कमीत कमी त्यांचं म्हणणं काय एवढं ऐकण्याची सुद्धा त्यांना फुरसत नव्हती, एवढं ऐकण्याची सुद्धा त्यांच्याकडे वेळ नव्हती. आज ज्या वेळेस देशात प्रचंड या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळतो, गेल्या 20 तारखेच्या संसदेवर निघणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोर्चावर या इथल्या दिल्ली पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. अक्षरशः काठ्यांना खिळे टोचून मुलांवर वार केले, मुलींचे कपडे फाडले, डोके फोडले, अगदी वयाची सुद्धा पर्वा केली नाही. लहान मुलं असो, म्हातारा असो, विद्यार्थी असो, कुठलीच पर्वा नाही केली. अरे हे दहशतवादी आहेत का? आपल्या देशातल्या या लोकांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे, या लोकांनी निवडून दिलेला आहे, तुम्ही थोडीतरी विचार करायला पाहिजे. आपण लोकशाही प्रधान देशामध्ये आहे, हे काही हुकुमशाही नाही आहे. तुमचं काम होतं आतापर्यंत, आता म्हणता येते की कॅबिनेटमध्ये आम्ही या संबंधी बोलू. आजपर्यंत तुम्हाला काय झालं होतं? ज्यावेळेस तुम्ही विरोधी पक्षात होते त्यावेळेस तुम्ही सरकारला जाब विचारायचे. आज तुम्हाला काय, तुम्ही विसरले, आज तुमचा राजधर्म तुम्ही विसरले. देशाचा ज्यावेळेस पंतप्रधान असतो त्यावेळेस त्याचं काम असते की पब्लिक जर आवाज उठवत असेल, त्याची जर समस्या कुठली घेऊन असेल तर त्या कमीत कमी त्यांच्याशी बोला तरी, त्यांचं ऐकून तरी घ्या. त्यांनी ऐकून घेण्याची सुद्धा तसदी दाखवली नाही. तर आता अशा पंतप्रधानाला काय म्हणायचं? आता हे मुलाला शहाणपण नाही आहे, तर फक्त हे वेळ काढूपणा आहे. 20 तारखेला आपले कॉंग्रेस जनता पार्टीचे दोघांचं शिष्टमंडळ सौरभ दास आणि राकाजी आशुतोष यांना JP नड्डा साहेबांनी चर्चेसाठी निमंत्रण दिलं आणि 2 ते 3 तास त्या बंगल्यावर त्यांना बसून ठेवलं. म्हणजे सरळ त्यांना गाजर दाखवायचं काम केलं, फसवणूक केली त्यांची. फक्त बोलण्यात गुंतून ठेवायचं, त्यांना तिथं बोलण्यात गुंतून ठेवलं आणि इकडे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. आणि लाठीचार्ज निवड पोलिसांनीच नाही केला, तर पोलिसांमध्ये काही बाहेरचे गुंड प्रवृत्तीचे लोकसुद्धा होते, जे आता